थांबण्याचा निर्णय मी 6 तारखेलाच घेतला होता. पण त्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारसंघातल्या सगळीकडे संभ्रम आहे, नेमकं काय करायचं त्या संदर्भात आज दिवसभर इथं ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या काय पुढचं पाऊल काय टाकायचं हे त्यांच्या मनात काय हे बघून त्यानुसार संध्याकाळी आम्ही निर्णय घेऊ. खंत मनातली फक्त बोलून दाखवली, त्याचा काही वेगळा अर्थ मी इकडं जातोय म्हणून केलं वगैरे असं काही नाही. मी शेवटी एक माणूसच आहे. मला काही थोड्याशा गोष्टी वाईट वाटल्या, थोडीशी खंत भावनिक बोलून दाखवली, याच्या पलीकडे त्याचा काही अर्थ नाही आहे. काय आज मुख्यमंत्री येणार आहे, काही भेटीचं नियोजन काय आहे? नाही, आत्ताच मी तसं काय मला माहीत नाही काय तसं काय विषय काय. दुसरं अद्यापही तुमचा फोटो जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरवर आहे. नाही, आता मी काय पक्ष सोडलेला नाही. मी पक्षाचा माजी आमदार माजी मंत्री आहे, त्यामुळे त्यांनी टाकला असेल. पण मी काय अजून कुठल्या स्टेजवर कुठं गेलेलो नाही, कुठं मतं मागितलेली नाहीत, कोणाकरताच मतं मागितलेली नाही आहेत. शेवटी आता पक्षाचा मी काय पक्ष सोडला नाही म्हणून त्यांनी फोटो टाकला असेल. पण मात्र मी कुठल्याही स्टेजवर जाऊन अद्यापपर्यंत कोणाकरताही मत मागितलेलं नाही आहे.